नमस्कार सगळ्यांना. आज आहे 7 जानेवारी. तर आत्ताची एक मोठी ब्रेकिंग न्यूज आली आहे. लाडक्या बहिणीसाठी धक्कादायक बातमी आहे ही. आता लाडक्या बहिणीचे जे पैसे आहेत ते पुन्हा सरकार जमा होणार आहेत. ते का होणार आहेत, त्याची कारणं काय असणार आहेत, तसेच पात्र नसताना अर्ज केला असेल तर कारवाई होणार आहे. ठीक आहे. ह्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या आता होणार आहेत. तुमचे जे पैसे आहेत, जेवढे काही पैसे आहेत आता परत तुम्हाला सरकार जमा करावे लागतील. त्याची रिझन काय असणार आहे, सगळ्या महिलांना करावे लागणार आहेत असं नाही आहे. ज्या महिला पात्र नाही आहेत त्या महिलांना फक्त आता हे सरकार जमा पैसे करावे लागणार आहेत. ठीक आहे. तर तसेच अपात्र बहिणींचे 7,500 रुपये जमाही झालेले आहे. ठीक आहे. ज्या अपात्र बहिणी आहेत त्यांनी त्यांच्याकडनं 7,500 रुपये जमा पण करून घेतलेले आहे सरकारनं. ठीक आहे. जर तुम्ही पण पात्र नसाल तरी पण फॉर्म भरला असेल तर मात्र आता तुमच्यावर कडक कारवाई होऊ शकते. जर तुम्ही पैसे सरकार जमा केले नाही तर तुम्हाला आतापर्यंत जेवढे हप्ते मिळाले तेवढे तुम्हाला जमा करावे लागतील. ते जर तुम्ही केलं नाही तर तुमच्यावर कडक कारवाई होऊ शकते. आत्ताच्या आत्ता ही मोठी ब्रेकिंग न्यूज आलेली आहे. तुम्हाला मी लगेच ही अपडेट देत आहे कारण खूप महत्त्वाची न्यूज आहे ही. लाडक्या बहिणीसाठी खूप चिंतेची बाब आहे. ह्या सगळ्यांचं जे आहे ते डिटेलमध्ये तुम्हाला मी माहिती सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा कारण खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे आणि खूप इम्पॉर्टंट आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे हा. कारण ज्या पात्र बहिणी आहेत त्यांचा काही प्रॉब्लेम नाही आहे. ठीक आहे. पण ज्या अपात्र बहिणी आहेत त्यांच्यासाठी ही जी आहे ती बॅड न्यूज आहे असं म्हणता येईल. मी तुम्हाला सगळे निकष पण सांगेल कुठल्या निकषांच्या आधारे आता पात्र आणि अपात्र ठरवलं जाते. काही 2-3 नवीन निकष पण ॲड झालेले आहेत. ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ बघत राहा. चॅनलवर नवीन असाल तर मात्र सबस्क्राईब मात्र नक्कीच करा कारण ही महत्त्वाची अपडेट तुम्हाला अशाच नवीन अपडेट्स मी तुम्हाला देत असते. कुठल्याही विषयावर असू दे. ठीक आहे. आता बघा तुम्हाला माहिती आहे मध्यंतरी आदित्य तटकरे मॅडमांनी घोषणा केली होती की आता अर्जांची पुनर्पडताळणी जी आहे ती होणार आहे. आता ते सरसकट होणार आहे का? तर नाही. ज्या बहिणींची तक्रार आली किंवा ज्या जिल्ह्यातून तक्रार आलेल्या होत्या त्याच महिलांची किंवा त्याच जिल्ह्यातील महिलांची जी आहे ती अर्जांची पडताळणी पुन्हा होणार आहे. त्यातनं अपात्र बहिणींना या लाडकी बहीण योजनेतनं कट करण्यात येणार आहे. त्यांना इथून पुढे लाभ मिळणार नाही आहे आणि आधीचा मिळालेला लाभ असेल तो पण ते वसूल केला जाणार आहे. ठीक आहे. तर तुम्हाला पण चेक करायचं असेल की आपलं पण नाव त्या यादीत आहे का? किंवा आपलं पण अर्जांची पुनर्पडताळणी होणार का? ते कसं चेक करायचं ते पण तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. बघा ही जी ब्रेकिंग न्यूज आहे बघा, ही ब्रेकिंग न्यूज झाली. सरकार पुन्हा सत्तेत आल्यावर अर्जांची पडताळणी. सरकार सत्तेत आलं आहे. आता परत एकदा अर्जांची पडताळणी होणार आहे. त्याचं कारण म्हणजे तक्रारी आलेल्या आहेत म्हणून. सरसकट सगळ्या महिलांची जी आहे ती पडताळणी होणार नाही. फक्त ज्या महिलांची तक्रार आली किंवा ज्या स्पेसिफिक जिल्ह्यातनं महिलांच्या तक्रारी आलेल्या आहेत, अपात्र बहिणी आहेत म्हणून त्यांची आता अर्जांची पडताळणी होणार आहे. अपात्र लाडक्या बहिणींची रक्कम पुन्हा सरकार जमा आणि त्यातनं जेव्हा पडताळणी होईल त्यातनं अपात्र ज्या बहिणी आहेत त्या जेव्हा कळतील की कोणत्या अपात्र बहिणी त्यांना त्यांची जी रक्कम आहे मिळाली ती परत एकदा सरकारला द्यावी लागणार आहे. किती पण असू दे, मग 4,500 असू दे, 1,500 असू दे किंवा पूर्ण 7,500 रुपये असू दे. ह्या सगळी जी रक्कम आहे तुम्हाला ती सरकारकडे जमा करावी लागणार आहे. तसं न केल्यास त्यांच्यावर कडक कारवाई पण केली जाणार आहे. हे गोष्टी आहेत. त्यामुळे जर तुम्ही आत्ताच बघा आपण पात्रमध्ये बसतोय का अपात्रमध्ये बसतोय त्याचे निकष पण तुम्हाला सांगते. मी व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. निकष डावलून लाभ घेतल्यावर कारवाई. ज्यांनी निकष जे आहेत त्या निकषांच्या बाहेर असताना पण ज्यांनी फॉर्म भरलेला आहे, ठीक आहे, त्यांच्यावर कडक कारवाई केली जाणार आहे. तर निकष काय आहेत ते बघूयात आपण. मग अपात्र लाडक्या बहिणींची रक्कम पुन्हा सरकार जमा. ठीक आहे. त्यामुळे ज्या अपात्र बहिणी ठरतील त्यांना ही जी रक्कम आहे ती परत एकदा सरकारकडे जमा करावी लागणार आहे. ठीक आहे. त्यामुळे आता ही महिलांसाठी खूपच चिंतेची बाब झालेली आहे. त्यात आता बघूयात आपण कोण अपात्र बहिणी आहेत, कसं निकष आहेत बघा. लाडक्या बहिणींकडून 7,500 रुपये परत घेतले. अपात्र महिलेने नेमकी काय चूक केली बघा. ज्या महिलांचे पैसे परत घेतले त्यांची नेमकी चूक काय होती बघा. म्हणजे तुम्हाला कळेल की आपण पण तशी चूक केली आहे का. ठीक आहे. ती जी अपात्र बहीण होती किंवा ज्या बहिणी होत्या ज्या 7,500 रुपये त्यांना परत करावे लागले त्यांची चूक काय होती ते बघूयात आपण. लाडकी बहीण योजनेबाबत मोठी बातमी समोर आली आहे. धुळ्यातील एका महिलेकडून 7,500 रुपये परत घेतले आहे. यामागचे कारण काय आहे? म्हणजे खरं तर खरंच हे धुळ्यामध्ये एका महिलेकडनं 7,500 रुपयांची वसूल केली आहे. ती कशी केली, का केली बघूयात आपण. माहिती सरकार सत्तेत आल्यानंतर लाडक्या बहिणींच्या अर्जांची पडताळणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. निकषात न बसणारे अपात्र ठरवले जाणार आहेत. ठीक आहे. म्हणजे त्या निकष आहेत ते 5-6 निकष आहेत. त्या निकषात न बसणाऱ्या बहिणी आहेत त्यांना आता अपात्र ठरवण्यात येणार आहे आणि ज्यांच्याकडनं त्यांना जेवढे हप्ते मिळाले आतापर्यंत ते वसूल केले जाणार आहे. ठीक आहे. लाडक्या बहिणींच्या अर्जांची तपासणी केली जाणार आहे. त्यात जर तुम्ही अटींमध्ये बसत नसाल तर तुम्हीही तरी योजनेचा लाभ घेतला तर तुमच्यावर कारवाई होऊ शकते. धुळ्यातील एका महिलेने लाडकी बहीण योजनेचा दुबार लाभ घेतला आहे. त्यामुळे या महिलाचे पैसे परत घेण्यात आले आहेत. या योजनेत ज्या महिला निकषामध्ये बसत नाही त्यांचे पैसे परत घेतले जाऊ शकतात. दुबार म्हणजे तिने 2दा लाभ घेतला लाडकी बहीण योजनेचा. ठीक आहे. त्यामुळे तिला सगळे जे हप्ते आहेत ते परत करावे लागले आहेत.
ठीक आहे, ह्या गोष्ट आहे. त्यामुळे जर आता इथून पुढे निकषात न बसणाऱ्या किंवा अशा काही गोष्टी करून जर तुम्ही फॉर्म भरला असेल, तर मात्र तुमचे पैसे परत घेतले जातात. पुढे आपण निकष बघणार आहोत. एक-एक निकष डिटेलमध्ये बघणार आहोत. जर व्यवस्थित डिटेलमध्ये ऐका ते निकष, कारण जर तुम्ही त्यात एक जर निकष तुमचा त्यात असेल, तर तुम्ही अपात्र ठरणार आहे. ठीक आहे. तुम्ही एका जर निकषात बसत नसाल, तर तुम्ही त्यात अपात्र ठरता. बघा आपण निकष काय आहेत. बघा, पहिले तर निकष आहे, लाडकी बहीण योजनेचा अर्ज करणारी महिला महाराष्ट्राची रहिवासी असावी. महाराष्ट्राबाहेर जर तुम्ही रहिवासी असाल, तर तुम्हाला लाडक्या बहिणीचा तुम्ही पात्र नाही लाडक्या बहिणीसाठी. ठीक आहे. तुम्ही कंपल्सरी महाराष्ट्रातलाच रहिवासी असायला हवं. लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांच्या कुटुंबाचे उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी हवे. म्हणजे 2.5 लाखापेक्षा कमी तुमचं उत्पन्न असेल कुटुंबाचं, तरच तुम्ही पात्र ठरताय, तरच तुम्ही लाभ घेऊ शकता. बघा, महिलेच्या कुटुंबातील कोणताही सदस्य सरकारी नोकरीत नसावे. म्हणजे तुमच्या घरात, असं नाही की महिला स्वतः, महिलेच्या घरातील म्हणजे तुमच्या कुटुंबातील कोणीही व्यक्ती असू दे, तुमच्या कुटुंबातील कोणताही व्यक्ती सरकारी नोकरीत असल्यास तुम्हाला लाभ मिळणार नाही किंवा तुम्ही अपात्र ठरताय. हे निकष आहेत. नीट लक्षपूर्वक ऐका. कारण ह्यातले एक जर निकष तुम्ही बसत नसाल, ठीक आहे, तर मात्र तुम्ही अपात्र ठरताय. जर तुमच्या घरात कोणी सरकारी नोकरी करत असेल, तरी पण तुम्ही फॉर्म भरला तर तुम्ही अपात्र ठरताय. ठीक आहे. खासदार किंवा आमदार कुटुंबातील महिलांना योजनेचा लाभ घेऊ शकणार नाही. तुमच्या घरात कोणी आमदार, खासदार असेल, तर तुम्हीही योजनेसाठी पात्र नाही आहे, तुम्ही अपात्र आहात. ज्या महिलांच्या कुटुंबातले सदस्य टॅक्स भरतात, ठीक आहे, टॅक्स म्हणजे इन्कम टॅक्स प्रॉपर, ते जर भरत असेल तुमच्या घरातील कोणीही व्यक्ती, ठीक आहे, असं नाही की फक्त महिला, महिलेच्या घरातील कोणतीही व्यक्ती जर टॅक्स भरत असेल, तर ती महिला योजनेचा लाभ मिळणार नाही. ठीक आहे. ती बहीण अपात्र ठरते. आता बऱ्याच माहिती आहे सगळ्यांना, की जे पुरुष मंडळी आहेत ते टॅक्स भरतातच. ठीक आहे. ज्यांचे उत्पन्न जर असेल, कारण टॅक्सचं पण काही हे आहेत, नियम आहेत. हे उत्पन्न एवढं असेल तर इन्कम टॅक्स. जर तुमच्या घरातील कोणताही व्यक्ती इन्कम टॅक्स भरत असेल, तर तुम्ही आणि तरी पण तुम्ही फॉर्म भरला असेल, तर तुम्हाला इथून पुढे पैसे मिळणार नाही. तुमच्यावर कारवाई केली जाऊ शकते, कारण तुम्ही अपात्र ठरलेले आहात. बघा, 4 चाकी वाहन असल्यास देखील तुम्हाला पैसे मिळणार नाहीत. तुमच्या घरात जर 4 व्हीलर असेल, ठीक आहे, तुमच्या घरात 4 व्हीलर असेल, तर तुम्हाला पैसे मिळणार नाहीत. मग ती कोणाच्या नावावर असू दे, असं नाही की फक्त महिलेच्या नावावर असेल तरच नाही मिळणार. कोणाच्या नावावर जर ती 4 व्हीलर असेल, तर तुम्हाला पैसे मिळणार नाहीत. बघा, हे निकष जे आहेत, ते निकष खूप महत्त्वाचे आहेत. इथून पुढे हे निकष काटेकोरपणे तपासून त्या अर्जांची पडताळणी होईल आणि अपात्र बहिणी आहेत त्यांना योजनेतून बाहेर काढणार आहे. तसेच त्यांच्याकडनं पैसे वसूल केले जाणार आहेत. तुम्हाला किती पण पैसे मिळाले असू दे, हे सगळ्यांना 9,000 असू दे, 7,500 असू दे, तुमच्याकडनं ते वसूल केले जाणार आहेत. ठीक आहे. पण काही-काही महिलांनी काय केलं, ज्या प्रामाणिक महिला आहेत त्यांना वाटलं, की आपण अपात्र आहोत, तरी आपण फॉर्म त्यांनी स्वतःहून पत्र लिहिलं आणि त्यांनी स्वतःहून ते पैसे परत केले. तर त्यांचा काय प्रॉब्लेम, त्यांच्यावर कारवाई नाही होणार. कारण त्यांनी स्वतःहून असं झालेलं आहे, अशी केस झालेली आहे, की त्या महिलांनी स्वतः अपात्र बहिणी ज्या आहेत त्यांनी लाभ घेतलेला होता. त्यांनी स्वतःहून सरकारला पत्र लिहून ते पैसे जे आहेत ते परत केले त्यांचे. जर आणि मग त्यांच्यावर काही कारवाई नाही होणार आता. ठीक आहे. पण जर तुम्ही फॉर्म परत पैसे नाही केले, तुमचं कारवाई होऊ शकते. त्यामुळे तुम्ही पण असं असाल, की आपण अपात्र आहोत असं वाटत असेल तुम्हाला, किंवा तुम्ही ह्या निकषांद्वारे बघितलं असेल, तर तुम्हाला आत्ता कळलं, की आपण तर अपात्र आहोत. तर तुम्ही आत्ता पण ते पैसे जमा करू शकताय. ठीक आहे. तुमच्यावर काही कारवाई होणार नाही. पण नंतर सापडल्यावर मात्र कारवाई होऊ शकते. ठीक आहे. त्यामुळे इथून पुढे कुठलीही योजना आली, तर आधी निकष वाचायचे, पात्रता व्यवस्थित चेक करून मगच फॉर्म भरायचा. कारण प्रॉब्लेम पुढे असे होऊ शकतात. ठीक आहे. ते तर आहेच, पात्रतेनुसारच तुम्हाला लाभ मिळतोच. पण पात्रता व्यवस्थित चेक करूनच फॉर्म भरावे. ठीक आहे. तर अजून तुम्हाला काही अडचणी असतील तर मला कमेंटमध्ये सांगा. काही प्रॉब्लेम असेल तर नक्की आन्सर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.